मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार का हा प्रश्न आता विचारला जातोय. त्याला कारणही तसंच आहे का ते सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा. मुंबईचा जो महापालिकेचा निकाल आहे तो आता बऱ्यापैकी स्पष्ट झालाय. 227 जागांसाठी झालेला हा जो रणसंग्राम आहे यामध्ये भाजपला 88 जागा मिळत असल्याचं सध्याच्या आकडेवारीनुसार दिसतंय. दुसरीकडे शिवसेना जी एकनाथ शिंदेची तिला 28 जागा मिळताना दिसतंय आणि या ठिकाणी बहुमताचा जो आकडा आहे तो आहे 114. जर व्यवस्थित विचार करायचं झालं तर भाजप कुठेही हा आकडा गाठताना सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये अर्थातच भाजपला गरज लागणार आहे ती एकनाथ शिंदेची. असं म्हणतात की जेव्हा राज्यामध्ये सत्ता आली तेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही. त्यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केली होती, ती मागणी देखील पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता ज्यावेळेस भाजपला जागांची गरज आहे त्यावेळेस एकनाथ शिंदेकडून महापौर पद मागितलं जाऊ शकतं. आता यात किती तथ्य आहे हे येणारा काळच आपल्याला सांगेल. एकनाथ शिंदे महापौर पदाची मागणी करतात का आणि भाजप ती मागणी पुरवतं का? घटना इंटरेस्टिंग आहे. नेमकं काय घडतंय पाहूया. त्यासाठी थोडक्यातला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बातमी म्हणजे थोडक्यात.